एका देशामध्ये दोन परकीय ड्रोन काय घुसतात त्या देशाचं सरकारच पडतं. ही घटना घडली आहे ती युरोपमधल्या लात्विया या छोट्याशा देशामध्ये. रशिया युक्रेन युद्धादरम्यान युक्रेननं पाठवलेले त्यांचे दोन ड्रोन म्हणजे रशियामध्ये पाठवलेले दोन ड्रोन त्यांचा मार्ग भरकटले आणि ते थेट रशियातून शिरले लात्विया देशामध्ये. बरं, नुसतेच शिरले नाही तर ते लात्वियाच्या तेल साठ्याजवळ जाऊन पडले आणि तिथं मोठा स्फोट झाला. या घटनेनंतर देशातील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. पंतप्रधान एविका सिलिना यांनी याचं खापर फोडलं ते त्या देशाचे संरक्षण मंत्री अँड्रेस प्रूड्स यांच्यावर. कारण एविका यांच्या मते देशाच्या संरक्षण विभागाला हे युक्रेनियन ड्रोन डिटेक्ट करता आले नाही आणि त्यामुळे पुढचा अनर्थ घडला. आता आधीच ऊर्जा संकट ओढवलंय जगावर आणि त्यातच तेल साठ्याजवळ जाऊन हा स्फोट घडला आणि त्यामुळेच देशाच्या संरक्षण सिद्धतेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आणि म्हणूनच संरक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. त्यांनी संरक्षण मंत्र्यांकडून राजीनामा मागितला. संरक्षण मंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला. आता पुढचा गेम इथून सुरू होतो. तो म्हणजे संरक्षण मंत्री अँड्रेस प्रूड्स हे आहेत प्रोग्रेसिव्ह पक्षाचे. हा तोच प्रोग्रेसिव्ह पक्ष आहे ज्या प्रोग्रेसिव्ह पक्षानं 2023 मध्ये एविका सिलिना यांच्या न्यू युनिटी पक्षाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे एविका सिलिना यांना त्यांचं सरकार 2023 मध्ये स्थापन करता आलं, कारण त्यांना त्यामुळे बहुमत गाठता आलं होतं. आता संरक्षण मंत्र्यांनीच राजीनामा दिला. त्यांच्या पक्षानं मग ठरवलं की आता आपण एविका सिलिना यांचा पाठिंबा काढून घ्यायचा आणि त्यामुळे प्रोग्रेसिव्ह पक्षानं न्यू युनिटी पक्षाचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे न्यू युनिटी पक्षाचं एविका सिलिना यांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे बहुमतातून आलं थेट अल्पमतात आणि त्यामुळे एविका सिलिना यांना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. आता पुढचं सरकार स्थापन होईपर्यंत ते काळजीवाहू सरकार असणार आहे. तसंच त्या देशाचे अध्यक्ष म्हणजे लात्वियाचे अध्यक्ष क्रिस्टियानिस कॅरिन्स हे आता सगळ्या राजकीय पक्षांची एक बैठक बोलावतील, पुढची रणनीती आखतील किंवा पुढचा नेता ठरवतील. पण खरं म्हणजे एविका सिलिना यांचा फार मोठा तोटाही यात झालेला नाही आहे तसं पाहता, कारण याच वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे साधारणपणे 5.5 महिन्यानंतरच देशामध्ये मध्यावधी निवडणुका होणारच होत्या. मात्र त्याआधीच एविका सिलिना यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही हेही तितकंच खरं आहे. थोडक्यात दोन देशांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा फायदा होण्याऐवजी या तिसऱ्या देशाचं एक मोठं नुकसान झालेलं आहे.